काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांपर्यंत, जनतेपर्यंत आपण जे विधानसभेचे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये काय गोष्टी झाल्या असाव्यात आणि ईव्हीएमच्या बाबतीत सामान्य लोक कशा पद्धतीने शंका व्यक्त करत आहेत त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर अनेक लोक भेटल्यानंतर त्यांनी अजून मुद्दे तिथे दिलेले जे आपल्या समोर मी आता या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तिथं मांडेल. याच्यामध्ये स्ट्राईक रेटचा आपण जर अभ्यास केला, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बीजेपी 149 सीट लढली, त्याच्यामध्ये 132 सीटवर ते जिंकले, म्हणजे 88.6% स्ट्राईक रेट त्यांचा राहिला. शिवसेना शिंदे गट 81 सीट लढले, 57 मध्ये त्यांना विजय मिळाला, 70%चा स्ट्राईक रेट. राष्ट्रवादी अजितदादा 59 लढले, 41 जिंकले, 69.5चा स्ट्राईक रेट आणि ॲव्हरेज 81.9 असा त्यांचा स्ट्राईक रेट होता. चांगली गोष्ट आहे. लोकसभेमध्ये आपण जर अभ्यास केला तर बीजेपी 28 पैकी 9 32% स्ट्राईक रेट होता, जो आता 88% गेलेला आहे. शिवसेना 15 लढले, 7 जिंकले, 46.7 46.7% स्ट्राईक रेट होता, जो 70% गेलेला आहे. अजितदादा 4 लढले, 1 जिंकले, 25% होता, आता 69% तिथे गेलेला आहे. आता याचा अजून खोलात आपण जाऊन अभ्यास केला, याच्यामध्ये भाजपकडनं जे सांगितलं जात आहे की लाडक्या बहीण योजनेचा फायदा आम्हाला मोठ्या प्रमाणात झाला. मग आपण मध्य प्रदेशचा अभ्यास याच्या बाबतीतला केला, त्याच्यामध्ये 14चं त्यांचं इलेक्शन पार्लमेंटचं बघितलं, 19चं बघितलं, 24चं बघितलं, आमदारकीचं इलेक्शन त्यांचं तिथं बघितलं. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं त्यांनी योजना ही आत्ता झालेलं इलेक्शनच्या आधी त्यांनी तिथं आणली होती. म्हणजे 23ला जे त्यांचं आमदारकीचं इलेक्शन झालं होतं त्याच्या पूर्वी त्यांनी लाडकी बहीण योजना आणली होती. त्याच्यातच काँग्रेसची जी पूर्वीची ताकद होती, सिंधिया जे काँग्रेसचे मोठे नेते होते ते बीजेपीकडे गेल्यानंतर 23 मध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये बीजेपीची स्वतःची ताकद होतीच, पण त्याच्याबरोबर सिंधिया त्यांच्याबरोबर आल्यामुळे त्यांची ताकद अधिकची तिथं वाढली होती आणि लाडकी बहीण योजना त्याच्या आधीच त्यांनी तिथं आणली होती. आणि त्यावेळेस बीजेपीची खूप मोठी ताकद असताना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट होता 70.8%, जो आज या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन, कपाशी, शेतकऱ्याच्या अडचणी, बेरोजगारीचा प्रश्न, महिला सुरक्षतेचा विषय, दुधाचा प्रश्न, असे अनेक विषय असताना सुद्धा 88.6% त्यांचा तिथं स्ट्राईक रेट राहिला. त्याच्यात खोलात आपण थोडंसं जाऊया. आता याच्यामध्ये जिथं जिथं आमदार रिपीट झाले, नाहीतर त्यांच्या नातेवाईकांना तिथं संधी दिली, बीजेपीमध्ये 100 ठिकाणी तेच आमदार परत रिपीट झाले, नाहीतर नातेवाईकांना संधी दिली, त्यात 95 आमदार निवडून आले. म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा 95.0% होता. अजितदादांमध्ये 39 आमदार रिपीट झाले, 32 निवडून आले, 82चा स्ट्राईक रेट आहे. शिवसेना 45 आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे रिपीट झाले, 38 निवडून आले, 84.8 म्हणजे ज्याच्यामध्ये रिपीट झालेले, जिथं अँटी इन्कम्बन्सी आपण ज्याला म्हणतो, या सर्व इतर विषयामुळे, अडचणींमुळे त्यांचं 89.8 म्हणजे 89.8% त्यांचा स्ट्राईक रेट झाला. आता ह्याच्यात खोलात जाऊन आपण अभ्यास केल्यानंतर याच्यामध्ये एक थोडासा अंदाज असा येतोय, बीजेपीला फायदा लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच थोड्या प्रमाणात तिथं झालेला आहे. त्याच्याच बरोबर मोठ्या प्रमाणात जो जातीवाद या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये केला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना दुर्दैव म्हणावं लागेल. संतांच्या भूमीमध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये इथं जातीवादाचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथं फायदा झालेला आहे. त्याच्याच बरोबर काही इतर पक्ष, ज्याच्यामध्ये वंचित असेल, AIM असेल, अशा या लोकांचा सुद्धा फायदा तिथं झालेला आहे. पण खोलात जाऊन अभ्यास आपण केला तर कुठंतरी अंदाज असा येतोय काही तज्ज्ञांचा आणि काही लोकांचा की जिथं भाजपचा उमेदवार महाविकास आघाडीच्या विरोधात उभा होता, तिथं कुठंतरी ईव्हीएम मध्ये ऍडजस्टमेंट हे 10%चं झालं होतं का काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. जिथं अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार उभा होता तिथं 8%चं ऍडजस्टमेंट झालं अशी चर्चा आहे. त्याचा अर्थ 100 मतदान जेव्हा होत होते त्यानंतर 10% म्हणजे 10 मतं
सिस्टमकडनंच म्हणजे ईव्हीएम कडनंच तिथं ऑटोमॅटिकली बीजेपीला मिळत होते, अशी एक चर्चा तिथं सुरू झालेली आहे. त्यामुळे 3,60,000 मतदार तिथं असतील. तिथं आपण बीजेपीला 10% अनुषंगाने, नाही तर 10% जर आपण तिथं घेतलं तर 36,000 मतं टेक्निकली तिथं बीजेपीला तिथं मिळत होते. 8% हे शिवसेनाला आणि तिथं अजितदादांना मिळत होते. तर ह्याचा अंदाज जर आपण काढला तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव ठाकरे यांना या ऍडजस्टमेंटच्या अनुषंगाने किती मिळाला पाहिजे, तर 126 मिळायला पाहिजे होते. बॅलेट पेपरचा अंदाज काढला, जे खरं बॅरोमीटर असतं, नाही तर ज्याचा अंदाज खरा निघू शकतो, आजपर्यंत इतिहासामध्ये तो खरा निघालेला आहे. आपल्याला 137 मिळाला पाहिजे महाविकास आघाडीला. पण 10% ऍडजस्टमेंट आपण काढलं, 8% ऍडजस्टमेंट जर काढलं, ते 126 आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले असतील. जर काही लोकांचं जे मत आहे, काही लोकांचं हे मत आहे की 10% आणि 8%चे ऍडजस्टमेंट आहे, ते जर बाहेर काढलं असतं तर 126 आमदार महाविकास आघाडीचे निवडून आले असते. म्हणजे 126 ते 137च्या आसपास महाविकास आघाडीचे आमदार तिथं निवडून यायला पाहिजे होते. आता यालाच धरून काल जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची बैठक झाली, आदरणीय पवार साहेब होते, जयंत पाटील साहेब होते, आव्हाड साहेब होते, अनेक इतर नेते आणि आमदार तिथं होते. त्याच्यात जे माळशिरसचे आपले आमदार जे निवडून आलेले आहेत, जानकर साहेब, ते उद्या एका गावामध्ये बॅलेट पेपरवर तिथं मतदान घेणार आहेत. कारण त्यांचा विश्वास आहे, त्यांची लीड 1 लाखाच्या पुढे पाहिजे होती. पण दुर्दैवाने जे काही गोष्टी घडल्या असतील त्यांच्या मतदारसंघामध्ये ते निवडून आले, पण ते फक्त 12 का 15 हजारांनी निवडून आले. त्यामुळे एक असं गाव आहे जे त्यांच्या हक्काचं गाव आहे, जिथं ईव्हीएम मध्ये ते कमी आहेत, पण आता तिथं बॅलेट पेपरवर ते मतदान उद्या घेणार आहेत. लोक स्वतःहून तिथं मतदान करून बॅलेट पेपरवर काय रिझल्ट येतो हे आपल्याला उद्या तिथं बघायला मिळणार आहे. चर्चेत आमचे मोहोळचे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे आमदार निवडून आलेले आहेत, त्यांची चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की जेव्हा मशीन एका ठिकाणी आले, सील करण्यात आलं, ते बाहेर निघत होते, तेव्हा तिथं काही लोक हे लॅपटॉप आणि 7 ते 8 मोबाईल घेऊन काही ना काहीतरी तिथं करत होते. कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं, पोलिसांकडे नेलं, पण पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यात काही बिहारचे आहेत, काही उत्तर प्रदेशचे आहेत आणि बाहेरचे आहेत. त्याच्यावर सुद्धा उद्या जयंत पाटील साहेब स्वतः स्पष्टीकरण देणार आहेत. त्याच्याबरोबर गेल्या वेळेस जेव्हा मी भेटलो होतो, आपल्याशी बोललो होतो, तेव्हा साताऱ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्याच्यामध्ये अनेक लोकांना समान मतदान मिळालं, नाशिकमध्ये समान मतदान मिळालं, तसंच लातूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर लातूर ग्रामीणमध्ये 1,12,051 असं मतदान भाजपला झालंय. निलंगेमध्ये 1,12,368 मिळालंय. औसामध्ये 1,15,590 मिळालेलं आहे. लातूर शहरमध्ये 1,14,110. जेव्हा असे आकडे येतात जे कुठेतरी समान असतात, नाही ते आसपास असतात, त्याला तज्ज्ञांचं मत आहे की त्याच्या मागे कुठेतरी लॉजिक होतं आणि ते लॉजिक वर्क करत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच जिल्ह्यामध्ये भाजप, नाही तर अजितदादा, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला जे कुठले तिथं मतदान मिळालेले ते समान, नाही तर आसपास तिथं मतदान मिळालेलं आहे. हे जे लॉजिक आहे हे कुठेतरी लोकांसमोर जर आपल्याला आणायचं असेल तर मग आमच्या सगळ्यांची मागणी अशी आहे की इलेक्शन कमिशनली आम्ही सांगेल ते ईव्हीएम मशीन हे आमच्या ताब्यात द्यावं, तुम्ही तिथं राहावा, मीडियाला बोलवावं आणि आमच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्ही त्याचं पोस्टमॉर्टम करू आणि ते लोकांसमोर तिथं आणू. काँग्रेस या बाबतीत पुढाकार घेत आहे, आमचाही पक्ष तिथं पुढाकार घेणार आहे. कालच्या चर्चेमध्ये अशी चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा या बाबतीत सकारात्मक असेल असं वाटतं आणि नंतर आम्ही एकत्रित या बाबतीत विषय तिथं घेऊ. पाथर्डीला जेव्हा काल मी गेलो होतो, तिथं छोटी सभा होईल असं वाटलं, पण 5 ते 6 हजार लोक त्या सभेसाठी, आभार सभेसाठी आले होते. तिथं जे ढाकणे साहेब आमचे उमेदवार होते ते दुर्दैवाने पडले, पण तिथं लोकांचं सुद्धा मत होतं की काहीतरी गडबड झाली. आम्ही सगळे असा विश्वास करून चाललो होतो की प्रकाश काका ढाकणे हे निवडून येणार आहेत, प्रताप काका ढाकणे, पण दुर्दैवाने तिथं तसं न होता लोकांची सुद्धा शंका ईव्हीएमच्या बाबतीत तिथं आहे. ही शंका येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आधी ही कुठेतरी काढली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगेल. त्याच्याच बरोबर इतरही आपले काही प्रश्न असतील त्याच्यावर मी बोलेल. पण हे घेत असताना
गेले 9 दिवस झालं सरकार अजून सुद्धा स्थापन झालेलं नाही. 220 पेक्षा जास्त त्यांना बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा जर मुख्यमंत्री ठरत नसेल, इतरही मंत्री ठरत नसतील, तर मग राज्याचं चूक काय असा प्रश्न आम्हाला आणि नागरिकांना सुद्धा तिथं पडत आहे. आणि हे होत असताना बसच्या तिकिटामध्ये 14% वाढ करण्याचा प्रस्ताव हा आता तिथं बस म्हणजे एसटी महामंडळाकडनं तिथं आलेला आहे. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं कमर्शियल गॅस, जो वडापाव तळणारा जो कुठला छोटासा व्यावसायिक असेल, मोठे रेस्टॉरंट असतील, छोटे रेस्टॉरंट असतील, जे कोणी कमर्शियल गॅस वापरतात त्याच्यामध्ये 16% वाढ ही झालेली आहे आणि 2 महिन्यामध्ये 172 रुपयाची वाढ तिथं झालेली आहे. त्याच्याच बरोबर योजना दूत जे अप्रत्यक्षपणे महायुतीतल्या नेत्यांचा प्रचार करण्यासाठी वापरलं, आमच्या विरोधात त्यांना वापरलं. 1 महिन्याचा पगार त्यांना दिलेला, 27,000 युवा आहेत, 2 महिन्यांचा पगार अजूनपर्यंत त्यांचा दिला नाही. ठीक आहे, आमच्या विरोधात कदाचित त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचार केला असला तर या योजना दूतच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांचा 2 महिन्याचा पगार हा कुठेतरी द्यावा. मला असं वाटतं ईव्हीएमनेच इतका फायदा कदाचित या महायुतीच्या सरकारला केला असावा, तर बाकीच्या ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली ती मदतच झाली नाही असं कदाचित सत्तेतल्या लोकांना वाटत असेल, तर त्यांचा जो पगार आहे तो तिथं द्यावा अशी विनंती करतो. आम्हाला अजूनही कळत आहे की न्यायालयाच्या भरतीमध्ये सुद्धा आता कॉन्ट्रॅक्ट भरती तिथं होणार आहे. त्याचा विरोध याही प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही करतो आणि उद्याही जाऊन त्याचा विरोध तिथं करणार आहोत. त्याच्याच बरोबर अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आता सुरू झालेली आहे की लाडकी बहीण योजना, जी योजना या सरकारने तिथं काढली होती, त्याच्यामध्ये सवयीप्रमाणे भाजपच्या सवयीप्रमाणे अटीतटी टाकण्याचा विचार हा कुठेतरी सरकारकडनं तिथं केला जातोय. ज्यांच्याकडे फ्रीज आहे, ज्यांच्याकडे टीव्ही आहे, ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, अशा पद्धतीच्या काही अटी तिथे टाकल्या जातील आणि 2100 रुपयेपर्यंत नेणार नाही नेणार, अटीतटी तुम्ही टाकणार नाही टाकणार, ज्या कुठल्या महिला वंचित राहिलेल्या आहेत या योजनेपासून त्यांना तुम्ही घेणार नाही घेणार, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पण आम्ही वाट बघत आहोत अधिवेशन सुरू व्हायची. आमचं स्वतःचं आमदारकीचं शपथविधी अजून झालेलं नाही. अधिवेशन कधी होणार, बोलायची संधी आम्हाला दिली जाणार का, विरोधी पक्ष नेता तिथं आमच्या गटाला दिला जाईल का, असे अनेक प्रश्न आमच्या सरकारला तिथं पडत आहेत. येत्या काळामध्ये बघू या बाबतीत काय करायचं. पण तरी सुद्धा सरकार चाललं पाहिजे. 6 महिने या सरकारला तिथं दिले पाहिजे. पण या 6 महिन्यात नाही तर सुरुवातीलाच जर असे मोठे घोळ तिथं होत असतील तर पुढे 6 महिन्यामध्ये हे सरकार लोकांच्या खिशातूनच पैसे काढेल का काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. दुधाच्या बाबतीत सुद्धा 3 रुपये रेट गेल्या 10 दिवसामध्ये पडलेला आहे. जर 20 लिटर एखाद्या शेतकऱ्याकडे एखादी गाई नाही तर 2-3 गायी असेल तर 20 लिटर दूध जर दिवसाला निघत असेल तर 3 रुपये कमी झाले 9 दिवसामध्ये इलेक्शन झाल्यानंतर, तर त्याला दिवसाचा फटका हा 60 रुपयाचा आहे, 10 दिवसाचा 600 रुपयाचा आणि 30 दिवसाचा आपण काढलं तर 1800 रुपये, म्हणजे 2000 रुपये. म्हणजे लाडकी बहीण योजनेला तुम्ही देताय एका बाजूला आणि दुधाच्या बाबतीत फक्त 3 रुपये कमी पडल्यामुळे दुसऱ्या बाजूला तुम्ही 2000 काढून घेत आहात. तर हे सगळे मुद्दे आहेत. सामान्य लोकांच्या वतीने, बेरोजगार युवांच्या वतीने, शेतकरी, कष्टकरी आणि मध्यम वर्गाच्या वतीने आम्ही येत्या काळामध्ये 100% लोकांच्या बाजूने लढत राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो. तुमचे जर प्रश्न असतील ते घेण्यासाठी मी तयार आहे. असं आपलं मोठे ताकदीने सरकारच्या विरोधात आवाज उठवतो मान्य आहे, पण तुमच्याच पक्षात तुमचा आवाज दाबला जातो, कोणाला मुख्य प्रस्तुत केलं जातं आणि तुम्हाला डावलं जातं. त्या बैठकीमध्ये जेव्हा चर्चा चालू होती कोणाला संधी द्यायची, आदरणीय पवार साहेब तिथं होते. त्या उपस्थितीमध्ये मीच विनंती केली की रोहित पाटलांना मुख्य प्रतिहोत म्हणून तिथं संधी द्यावी, जानकर भाऊंना सुद्धा संधी द्यावी. आणि आव्हाड साहेब एक सिनियर नेते आहेत, आव्हाड साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, हे सिनियर नेते असतील, त्याच्यामध्येच कोणाला तरी एखाद्याला तिथं गट नेता म्हणून संधी द्यावी असा प्रस्ताव मी स्वतः त्या बैठकीमध्ये लावला होता. त्यामुळे माझ्यावर अन्याय झालं असं बोललं आणि चर्चा होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. येत्या काळामध्ये संविधानिक पद जे सरकारमध्ये असतं, ज्या काही कमिटी या विरोधी पक्षाला तिथं दिल्या जातात, त्याच्यामध्ये सुद्धा संधी ही कदाचित माझ्यासारख्याला मिळू शकते. त्यामुळे उद्या काय होईल, त्यामुळे जे काही काल पद दिली ते खूप विचार करून दिली गेली आणि आमच्या सगळ्यांची सहमती त्याच्यामध्ये होती. आणि त्या समितीला पवार साहेबांनी शिक्कामोर्तब करून त्यानंतर जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रेस कॉन्फरन्स झालं आणि त्याच्यामध्ये नावं हे डिक्लेअर झाली. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. महत्वाच्या संसदीय पदावर अनुभवी माणूस पाहिजे, साधे गणित आहे. नवख्या मुलाला बेसिक गोष्टी अजून
अजून संसदेत विधानमंडळात पण त्यांनी प्रवेश केला, तूच ते पद देणं आणि तुमच्यासारखे अनुभवी माणसाला रोज आवाज उठवण्यासारखं त्यांना डावलं जाणं कितपत योग्य? प्रत्योच्च काम हे महत्वाचं असतं, पण हेच गोष्ट तुम्ही समजून घ्या की आमच्याकडे एक तर नेते राहिलेले नाहीत आणि पवार साहेबांचा प्रयत्न आहे की नवीन चेहऱ्यांना तिथे संधी द्यावी आणि त्यांना तिथं घडवायचं. माझे 5 वर्ष झालेले आहेत. मुख्य प्रत्येकचं काम काय असतं याचा अंदाज नक्कीच तिथं मला लागलेला आहे. त्यामुळे मी अंदाज लागून मी परत त्या पदावर तिथं बसलं हे मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे एका नवख्याला संधी तिथं दिली तर तो योग्य पद्धतीने तिथं पार पाडेल. आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी तिथं आहे. आणि मी तुम्ही जर बघितलं न जिल्हा परिषदला पद घेतलं होतं, न महाविकास आघाडी सरकार असताना पद तिथं घेतलं होतं, पण येत्या काळामध्ये योग्य असं पद माझ्या अनुभवाला आणि जो काही संघर्ष त्या ठिकाणी मी केलेला आहे ते योग्य असं पद पार्टीकडनं सुद्धा मला मिळेल आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा ते मिळेल असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो. तुम्ही नागरिकांना काय अपेक्षा बाळगता योग्य तुमच्या सन्मानात पद मिळावं? मला असं वाटतंय की येत्या काळामध्ये 100% असं पद जे काही माझा संघर्ष आहे, माझा प्रयत्न आहे आणि जो काही पुढाकार आजपर्यंत मी घेतलेला आहे आणि अनेक लोकांना मी भिडलेलो आहे, या अनुषंगाने योग्य असं पद आदरणीय पवार साहेब देतील असा मला विश्वास आहे. याच मुद्द्याला घेऊन CEO आहेत त्यांनी असं म्हटलंय की जे फॉल्स एलिगेशन हाच प्रश्न आहे. याच मुद्द्याला घेऊन अमोल मिटकर यांनी ज्या पद्धतीने टीका केली की जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केलाय की तुमचं बाल मित्र मंडळाच्या अध्यक्षांचा करेक्ट कार्यक्रम अशा पद्धतीचं होतं. त्या पक्षातून जर अजितदादा माझ्यावर एखादी गोष्ट बोलत असतील, टीका करत असतील ना, तर इतरही मोठे नेते जे अनुभवी मोठे नेते आहेत जर टीका करत असतील तर त्याच्या उत्तर देणं हे मला योग्य वाटतं. हे जे काही आसपास असणारे चंगूमंगू जे कोणी नेते आहेत जे फक्त टीव्हीवर येण्यासाठी बातमी करण्यासाठी बोलत असतील त्याच्यावर बोलणं, मला असं वाटतं की माझी लेवल ही कुठेतरी आता वैचारिक योग्य भूमिका घेणं, लोकांच्या बाजूनी भूमिका घेणं आणि अभ्यास करून बोलणं हे मला जास्त योग्य आणि उचित वाटतं. मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही दादा. एकनाथ शिंदे सुद्धा आजारी असून गावाकडे नेहमी जातात. राज्यामध्ये 8-9 दिवस झाले अनेक प्रश्न आहेत सामान्यांचे पण सुटत नाही. काय सांग? माझं एकच मत आहे, लवकरात लवकर मुख्यमंत्र्याचा तिढा हा सुटला पाहिजे. कारण जोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत इतर मंत्री आपल्या राज्याला मिळणार नाहीत आणि जोपर्यंत मंत्री मिळत नाहीत तोपर्यंत राज्याचा कारभार हा योग्य पद्धतीने तिथं होणार नाही. त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला लवकरात लवकर मुख्यमंत्री पद द्यावं. पण भाजप हुशार आहे. मला असं वाटतं की भाजपली एक प्रस्ताव हा कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांना दिला असावा उपमुख्यमंत्री पदाचा. जी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहिलेली आहे ती उपमुख्यमंत्री पदावर लगेचच कशी जाऊ शकते? आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतले असतील, एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेत, अजितदादांनी सुद्धा तिथं घेतलेले आहेत. मग ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचा कार्यकाळ जर आपण बघितला म्हणजे 2014 पासून 19 पर्यंत आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं कंपॅरिझन जर एकामेकाशी केलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी तसं चांगलं काम केलेलं आहे आणि चांगलं काम करून सुद्धा त्यांना डावललं जात असेल तर मग भाजप कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मला आश्चर्य वाटणार नाही की अजून एक प्रस्ताव भाजपली एकनाथ शिंदे साहेबांना दिला असावा. तुम्हाला जर उपमुख्यमंत्री पद घ्यायचं नसेल तर मग श्रीकांत शिंदेंना ते पद तिथं द्यावं. तिथं सुद्धा कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांची अडचण हे भाजप करत असताना दिसतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का एकनाथ शिंदे साहेबांची उंची गेल्या 2-2.5 वर्षामध्ये नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून वाढलेली आहे. आणि जर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे साहेब घेत नसतील, घेतलं तरी त्यांची उंची कमी होते. आणि जर नाही घेता श्रीकांत शिंदेना तिथं संधी दिली तर उद्या जाऊन भाजपचेच ट्रोलर आणि भाजपचेच मीडिया सेल असं म्हणेल की एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मुलाला तिथं बसवलं आणि त्यांचं कुठेतरी एक पुनर्वसन एक मुलाचं तिथं केलं. म्हणजे घराणेशाहीचा वाद हा भाजपच तिथं आणेल. म्हणजे कुठं ना कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांची कोंडी भाजप मुद्दामून करते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ह्या सर्व गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांना कळाल्यामुळे तिथं डिले चालू आहे. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा विचार करतायत. पण बघूया 5 तारखेला खरंच तिथं एखादा निर्णय घेतला जात आहे का काय. पण भाजप एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आणि अजितदादांची ताकद ही आता कमी करायला सुरू केलेली असं आपल्याला म्हणावं लागेल. पक्ष संघटना पवारसाहेब नेहमीच भाकरी फिरवावी, योग्य वेळी भाकरी फिरवावी असं सांगत आलेले आहेत. तुमच्या पक्षामध्ये संघटनेमध्ये आता कुठेतरी भाकरी फिरवण्याची वेळ आली असं मला वाटतं? 100% ती वेळ आलेली आहे.
आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून संघटनेमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठे बदल हे करतील आणि ते मोठे बदल झाल्यानंतर ज्या ज्या लोकांना जबाबदारी दिली जाईल ते अजून ताकदीने येणारे जे काही छोटे मोठे इलेक्शन आहेत, जे जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असतील, ते खूप मनापासून तिथे लढतील असा विश्वास माझ्यासारख्याला सुद्धा वाटतो. राज्याची जबाबदारी तुमच्याकडे यावी किंवा तसं जर परिस्थिती आली तर तुम्ही त्यासाठी किती एक तर जी कुठली जबाबदारी माझ्यावर आजपर्यंत टाकलेली आहे, जेव्हा कुटुंब फुटलं, पार्टी फुटली, नाही तर अजून बरेच काही अडचणी जेव्हा आल्या होत्या, तेव्हा मी नौखा असून सुद्धा पहिला टर्मचा आमदार असताना सुद्धा मी मनापासून तिथं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे. बारामती लोकसभेची पण जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी तिथं माझ्यावर टाकली होती. लोकसभेमध्ये काय निकाल लागला याचा अंदाज आपल्या सगळ्यांना तिथं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मी फर्स्ट टाइमचा आमदार असताना सुद्धा 35 मतदारसंघामध्ये जाऊन तिथं प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने काम केल्यानंतर जी कुठली जबाबदारी आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई माझ्यावर देतील आणि जी राज्याची सुद्धा असू शकते ती मी प्रामाणिकपणे तिथं काम करेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. जयंत पाटील इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की नोव्हेंबर पर्यंत मी थांबणार, तुम्ही माझे दिवस नका मोजत बसू. आता नोव्हेंबर संपलाय, डिसेंबर लागलाय, ते दिलेला शब्द पाळले. हे विषय त्यांचा आहे. ते मोठे नेते आहेत, खूप अनुभवी आहेत. ते आज प्रदेश अध्यक्ष आहेत. प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. शेवटी त्यांचं तिथं स्टेटमेंट होतं. ते आणि पवार साहेब सातत्याने चर्चेत आहेत. महत्वाचं प्रदेश अध्यक्ष पद हे महत्वाचं नाही, कष्ट तर घेतलेच गेलेत, पण दुसऱ्या लेवलची जी पदं आहेत ज्याच्यामध्ये कार्याध्यक्ष असू शकतं, त्या जनरल सेक्रेटरी असू शकतं. जनरल सेक्रेटरी जे पवार आहेत त्यांचंही चांगलं काम आहे. अशी इतर काही पदं आहेत त्याच्यामध्ये रिस्ट्रक्चरिंग करून काही जबाबदाऱ्या तिथं द्याव्या लागणार आहेत. काही सेलच्या जबाबदाऱ्या सुद्धा परत एकदा विचार करून तिथं दिल्या जातील का, या सगळ्या विषयावर आमचे नेते आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई आणि जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब हे तिथे योग्य असा निर्णय घेतील असं मला तरी वाटतं. उत्तम जानकरांच्या गावातल्या मतदानासंदर्भात बोललं, मात्र तिथले मतदान घेण्यासाठी तहसीलदारांनी परवानगी नाकारलेली आहे. मात्र उत्तम जानकर मतदान घेण्यावरती ठाम आहे. त्यांच्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या मदतीने मी त्या ठिकाणी मतदान घेणार अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. घेतलंच पाहिजे. कुणी कुठं दबाव आणत असेल तर मला असं वाटतं ही लोकशाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने मॉक पोल नाहीतर जो पोल आपण बॅलेट पेपरवर तिथं घेत आहे, तिथं असणाऱ्या नागरिकांचे, संविधानाने आम्हाला सगळ्यांना हक्क दिलेला आहे, तिथं असणाऱ्या नागरिकांना दिलेला आहे. नागरिकांची इच्छा असेल तर तिथं बॅलेट पेपरवर उद्या एक इलेक्शन होणारच आणि गाव लेवलला आपल्या सगळ्यांना तिथं दाखवून देणार. ते गाव या देशाला एक दिशा देणारं काम उद्या सगळे तिथं ग्रामस्थ करणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थ ठाम राहतील आणि उद्या इलेक्शन होणार म्हणजे होणार. ठीक आहे, आता हे प्रशासन त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना नेत्यांचं ऐकावं लागतं, सत्तेत ऐकावं लागतं, ते त्यांच्या लेवलवर विरोध करतील, पण तिथं मॉक पोल हा बॅलेट पेपरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे. आणि मला हेही माहिती आहे की उद्या जाऊन जानकर भाऊ स्वतः पुढाकार घेऊन अख्ख्या त्यांच्या मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीने मॉक पोल घेतील आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे काय लोकशाहीची थट्टा सुरू आहे ते कुठेतरी लोकांसमोर आलं पाहिजे. लोकांनी सुद्धा या बाबतीतला उठाव हा केला पाहिजे. कारण का आज अशा पद्धतीने तुमचा जो अधिकार आहे, तुमचा स्वाभिमान आहे, तुमचं जे मत आहे, याच्यावर जर तिथं गैरप्रकार होत असतील तर उद्या जाऊन सामान्य लोकांना आवाजच राहणार नाही. आणि तो जर आवाज राहिला नाही तर उद्या जाऊन फक्त ताकद, पैसा आणि सत्ता असणाऱ्या लोकांच्या हातामध्येच ह्या सगळ्या गोष्टी तिथे जातील. आणि मग तुमचा आवाज म्हणून लढणारेच लोक तिथं नसतील तर आपण बाजूला राहू आणि फक्त सत्तेत आणि पैशावाल्यांचीच सत्ता येत्या काळामध्ये आलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. दादा, संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा सकाळी बोलताना असं वक्तव्य केलंय की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, अर्थात जेव्हा आम्ही देवेंद्रजींशी मैत्रीपूर्वक बोलवायचो तर त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद ठेवायला हवं होतं आणि त्याचाच फटका महाविकास आघाडी अर्थात उद्धव ठाकरेंना बसला आणि त्यांना सरकार गमवावं लागलं. असा सल्ला तेव्हा देवेंद्रजींनी देखील दिला होता. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष दोन्ही पदे जर शिवसेनेकडे असतील तर एक तुम्ही समजून घ्या की विधानसभेचे अध्यक्षपद मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे भाजपला जाऊन देतील. कारण भाजपची चाल ही अजितदादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना उशिरा का होईना आता कळायला लागलेली आहे. जर तिथं भाजपचा एखादा आमदार अध्यक्ष म्हणून जर आला
तर काही असे उमेदवार अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत जे अजून पण बीजेपीला फेवर करतात, एकनाथ शिंदे साहेबांच्या सुद्धा पक्षामध्ये आहेत. उद्या जाऊन काही घोटाळा होऊ शकतो. कारण एक बाजूला भाजपचं असं मत आहे की पवार साहेबांचा पक्ष 10 वर आलेला आहे, तिथं उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष खाली आलाय, काँग्रेस आलाय, आम्ही सगळे कमी आहोत, त्यामुळे आमची ताकद तिथं संपलेली आहे. आता आमची अजून कमी करून किती करणार? त्यामुळे आता त्यांचा मेन फोकस एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादाचा पक्ष असू शकतो. त्यामुळे जर अध्यक्ष भाजपचा तिथं बसला तर उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना अजितदादांना सुद्धा टेन्शन वाढू शकतं. त्यामुळे ते पद मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे भाजपला जाऊन देतील. त्याच्याच बरोबर गृहमंत्रीपद कोणाकडे असावं हा शेवटी निर्णय त्या सरकारचा तिथं असतो. गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्याला का लागतं, नाही तर सगळ्यात मोस्ट पॉवरफुल व्यक्तीला का लागतं याचाही अंदाज तुम्ही समजून घ्या की बीजेपीकडे ते पद असताना विविध पद्धतीने फोन टॅपिंग पासून बऱ्याच काही गोष्टी तिथं केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये बदल्यांमध्ये सुद्धा पैसा मोठ्या प्रमाणात घेतला गेला. आणि लोकसभेमध्ये आपण बघितलेलं आहे की गुंडांचा वापर हा लोकशाही दाबण्यासाठी भाजपने आणि मित्रपक्षाने तिथं केला. विधानसभेला सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यामुळे होम मिनिस्ट्री पद हे कुठंतरी लोकांचा आवाज दाबण्यासाठी, गुंडांना ताकद देण्यासाठी केला जाऊ शकतो अशी भीती कुठेतरी वाटते. आता कोणाला मिळेल ते बघावं लागेल. दोन्ही पदांची व्हायटॅलिटी जी काय उपयुक्तता ही शिवसेनेच्या त्यावेळी लक्षात आली नव्हती असं आपण आणि जर आली असती तर मग सरकार पडलं नसतं. शेवटी आज काय घडलं, आता झालं असं की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस दबाव होता का काय होतं हे आपल्याला सांगता येणार नाही, का पैशाचा वापर झाला हे आम्हाला आज सांगता येणार नाही. पण जे काय झालं ते काय होम मिनिस्ट्री पद मिळालं नाही म्हणून झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला इनपुट होतं, त्या बाबतीतली चर्चा झाली होती, पण उद्धव ठाकरे साहेबांना कुठेतरी आमदारांवर एक विश्वास होता, एक वेगळ्या प्रकारचं नातं होतं. अशात आमदार असं काहीतरी वेगळं करतील, एकनाथ शिंदे साहेब वेगळं करतील असं त्यांना कदाचित वाटलं नसावं, पण दुर्दैवाने ती गोष्ट घडली. त्यामुळे वेगळ्या अर्थाने बोलायचं झालं तर विश्वासघात झाला होता. त्यामुळे होम मिनिस्टर पद असलं असतं, वेगळं काहीतरी झालं असतं असं मला तिथं वाटत नाही. आणि होम मिनिस्टर पदाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो. आणि गेल्या काळामध्ये आपण जर बघितलं, ज्या वेळेपासून हे पद भाजपच्या हातामध्ये आलेलं आहे त्याच्यात गुन्हेगारी वाढलीच आहे, कमी झालेली नाही. दडपशाही आणि कुठेतरी दबाव तंत्र सुद्धा वाढलेलं आहे. त्यामुळे बीजेपीला ते पद का ठेवायचं आहे, तर अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार सुद्धा राज्याच्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून कुठेतरी खालच्या लेवलच्या लोकांवर कंट्रोल त्यांना ठेवायचं आहे. वर भाजपचं सरकार असेल तर खाली सुद्धा भाजपच्याच नेत्याच्या हातामध्येच गृहमंत्रीपद असेल तर त्यांना ती सिस्टम सोपी जाऊ शकते. हे कदाचित भाजपला माहिती असल्यामुळे ते पद ते सोडत नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांना हे माहिती आहे की हे पद जर भाजपकडे राहिलं तर त्यांच्याच नेत्यांवर कुडगुड्या होऊ शकतात. त्यामुळे अध्यक्षपद आणि होम मिनिस्टर पद हे बीजेपीकडे जाऊ नये असं या दोन्ही पक्षाचं एक मत झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. निलेश लंकेंनी गौप्यस्फोट केलाय. ते म्हणतात की एका रात्रीत आम्ही सत्तेत मांडी लावून बसू शकतो, 1 महिन्याच्या कालावधीतच तुम्हाला गुड न्यूज मिळेल. आता काय नेमकं मला माहित नाही, कारण ते स्टेटमेंट मी तरी काय ऐकलेलं नाही. लंके भाऊंनी त्या बाबतीत काय स्टेटमेंट केलं याचा अभ्यास करावा लागेल, त्यांची चर्चा करावी लागेल आणि मग चर्चा केल्यानंतर याच्यावर आपण स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल. तर एक गोष्ट इथं सांगतो की भाजपच्या केंद्रीय नेत्यांना मात्र महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये का रस होता, त्याचं मुख्य कारण असं की लोकसभेला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधीजी यांच्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये 31 खासदार निवडून आले होते महाविकास आघाडीचे. विधानसभेमध्ये जर एक हाती सत्ता ही महाविकास आघाडीची आली असती तर मग पवार साहेबांनी लक्ष हे राज्यातून काढून परत केंद्रात घातलं असतं आणि मग तिथं जे काही आंध्रामध्ये झाले, जे बिहारमध्ये झाले, एक वेगळं समीकरण आणण्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार हा घेतला असता अशी कदाचित भीती केंद्रातल्या नेत्यांना तिथं असावी. म्हणून एवढं मोठं लक्ष हे केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिथं घातलं, ईव्हीएमचा वापर केला अशी तिथं चर्चा आहे. आणि या अनुषंगाने इथं लोकांच्या मनामध्ये जे सरकार आणायचं होतं त्याच्या विरोधात जाऊन आज महायुतीचं सरकार आलेलं आहे. म्हणून कुठेही जल्लोष नाही, म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी कुठेतरी भाजपने मारले असं आपल्याला म्हणावं लागेल. राज्यात सरकार, महाराष्ट्र राज्यात सरकार भाजपची आणली. आता गुजरातची चांदी तिथं असेल,
गुजरातचा विकास अजून जास्त जोम्याने तिथे होईल. आणि दुसरी गोष्ट, केंद्रात जी काही भीती वाटत होती, पवारसाहेब काही गोष्टी करू शकल्या असत्या, त्या कदाचित पवारसाहेब करणार नाही असं कुठेतरी आता केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना वाटत असावं. दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार आहेत बाळामामा. ते सागर बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले. असं देखील चर्चा आहे की तुमच्यातले काही आमदार सुद्धा आता सत्ताधारी पक्षातील काही वेगवेगळ्या म्हणजे संपर्कात आहेत त्यांच्याकडे जाण्याची. यावरून राहुल जगताप आणि मानसिंग नाईक यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे काही लोक फोन करून थेट संपर्क साधतात अशी आणि हे तर थेट बंगल्यावर पोहोचले झालं. आता ठीक आहे, त्याच्यामध्ये कदाचित बाळामामा जे आमचे खासदार आहेत ते सागर बंगल्यावर याच्यासाठी सुद्धा गेले असतील की त्यांच्या मतदारसंघामध्ये, जसं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली त्यांच्या मतदारसंघामध्ये वाढली असावी, महिला सुरक्षेचे विषय असतील ती चर्चा करण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असतील. आता ते बाहेर येऊन काय बोलतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल. पण आता एक सांगतो की संपर्क आमचे आमदार नाही तर आमचे उमेदवार करतात असं म्हणता येणार नाही, पण त्यांना मात्र संपर्क हे सत्तेतले काही लोक नक्कीच तिथं करत आहेत. शेवटी निर्णय हा उमेदवाराला, आमदाराला, पराजय झालेला जो उमेदवार असेल ना तर पदाधिकाऱ्याला निर्णय स्वतःच्या लेवलवर तिथे घ्यावा लागतो. पण लढलेत महायुतीच्या विरोधात आणि लगेचच जर एखाद्याला चुकून स्वप्नात जर निर्णय सत्तेत जाण्याचा तिथं घेतला तर मग एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्यांच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतं आणि लोकांचा विश्वास, जसं गोव्यामध्ये निवडून यायचा एका पक्षावर आणि सत्ता स्थापन करायचं तिसऱ्या पक्षावर, एक गोव्यामध्ये एक वेगळं विचित्र राजकारण तिथं गेल्या काही वर्षात झालेलं आहे. आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण जर निर्माण झालं तर बिहार व्हायला, या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही लाडक्या बहिणीचं आताच योजनेसंदर्भात बोललात. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना त्याचा लाभ मिळणार नाही असं सुधीर मुनगंटीवारांची माहिती आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी तसं आश्वासित केलं होतं की 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्या महिलांना त्याचा लाभ मिळणार होता. बऱ्याच महिलांना लाभ दिला गेलाय. हळूहळू आता तो आकडा कमी होत जाणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या. हे सरकार काय सगळ्यांनाच न्याय देईल असं नाही. ते सुद्धा 2100 रेट कदाचित जो महिन्याला जो मोबदला आहे तो सुद्धा कदाचित वाढवला जाईल. कधी वाढवला जाईल हा एक प्रश्न आहे. पण जे काही 1-1.5 कोटी 2 कोटी महिलांना मिळत होतं ते 100%, 60-70% महिलांचं हे कॅन्सल केलं जाईल नाही तर कमी केलं जाईल. जसं प्रधानमंत्री कृषी योजना त्यांनी आणली होती, त्याच्यात बऱ्याच शेतकऱ्यांना इलेक्शन पूर्वी मदत मिळाली, पण इलेक्शन झाल्या त्यातले 60% शेतकऱ्यांना आता मदत मिळत नाही. नमो योजना सुद्धा सुरुवातीचा हप्ता सगळ्यांना लोकसभेच्या आधी मिळाला. लोकसभा जशी संपली त्यानंतर एक सुद्धा शेतकऱ्याला तिथं काही मिळालेलं नाही. आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना जी आणली होती इलेक्शन झाल्यानंतर ती बंद झाली. आता महाराष्ट्रामध्ये ती चालू ठेवली जाते. त्याच्यामध्ये मोबदला वाढवला जातोय, त्याच्यामध्ये काही महिलांना लाभ कॅन्सल केला जातोय. हे पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. गोगावलेंनी गौप्यस्फोट केला की शिंदे साहेब बाहेरून पाठिंबा देणार होते जर काही मिळत नसेल, पण आम्ही त्यांची मनधरणी केली. नेमकं काहीतरी चाललंय महायुती. मी जसं सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना कळलेलं आहे की भाजप कुठं ना कुठेतरी मित्रपक्षाची ताकद तिथं कमी करणार आहे. त्यामुळे अध्यक्षपद विधानसभेचं हे बीजेपी सोडून असावं असं त्यांचं मत तिथं आहे. त्याच्याचबरोबर जे होम मिनिस्टर पद आहे ते सुद्धा बीजेपी सोडून असावं. कारण का एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आणि अजितदादांच्या पक्षामध्ये कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे की येत्या काळामध्ये या म्हणजे ईव्हीएम आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून विरोधकांना त्यांनी अप्रत्यक्षपणे संपवलेलं आहे. मग उद्या जाऊन आता त्यांना टार्गेट म्हणजे भाजपला टार्गेट हे मित्र पक्षाला संपवलेलंच असावं. कारण का 2029ला एक हाती सत्ता भाजपची आलीच पाहिजे असं अमित शहानी तिथं सांगितलेलं आहे. आता सुरुवात तर 5 वर्ष आधीच बीजेपी करणार या गोष्टी माहिती असल्यामुळे कुठे ना कुठेतरी गडबड ही महायुतीमध्ये 100% आत्ता आहे. विश्वासाचं वातावरण महायुतीमध्ये आहे असं वाटत नाही. अमित शहानी जे पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतात या सरकारमध्ये अशा सगळ्या रेकॉर्ड मागितल्या आमदारांचा की त्यांनी ते जर मंत्री असतील याच्या अगोदर तर त्यांनी किती काळ काम केलेलं आहे, काय काय योजना, त्यांचं किती योगदान आहे असं रिपोर्ट कार्ड घेऊन अजितदादा आज दिल्लीला पुन्हा एकदा अमित शहाच्या भेटीसाठी गेले. मग कुठेतरी एखाद्या पक्षामध्ये कोण मंत्री व्हावं त्या पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी सहसा ठरवत असतो. अजितदादांच्या पक्षाचं कोण मुख्यमंत्री व्हावं दादांनी ठरवावं. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं कोण मंत्री व्हावं हे त्यांनी ठरवावं. पण अप्रत्यक्षपणे आता भाजपच ठरवतं त्यांच्या पक्षामध्ये कोणाला मंत्री करायचं.
म्हणजे अशा एखाद्या नेत्याला मंत्री करायचं जो काही प्रमाणात आतून तरी भाजपबरोबर संपर्कात आहे, नाही तर भाजपकडे झुकलेला आहे, नाही तर पूर्वी भाजपमध्ये होता. म्हणजे हळूहळू अजितदादांचे जे त्यांचे खास कट्टर समर्थक आहेत, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचे खास कट्टर समर्थक त्यांच्या पक्षातले आहेत, ते कुठंतरी हळूहळू त्यांना संधी न देता भाजपला फॉर असणारे, नाही तर भाजपकडे झुकलेले असे जे कुठले आमदार आहेत त्यांना मंत्रिपद देऊन मग कुठेतरी 29ची तयारी, एक हाती सत्ता या महाराष्ट्रामध्ये भाजपची आणायची, ती आता कुठेतरी प्रत्यक्षपणे भाजपने सुरू केली असं आपल्याला म्हणावं लागेल. शिंदेचे मन धरे करायला भाजपकडून कोणीच दिले नाही. अजितदादा एकीकडे दिलेले जातात. तुम्ही चाललंय काय नेमकं? आकडेच असे आलेले आहेत, 137 आमदार हे भाजपचे निवडून आलेले आहेत. आता एकनाथ शिंदे साहेब जर भाजप बरोबर नाही गेले तर दादांकडे जे आकडे आलेत, दादा आणि भाजप तिथं सत्ता करू शकतात. मग दादा नाराज झाले ते एकनाथ शिंदे साहेब आणि भाजप सत्ता करू शकतात. त्यामुळे जे हरियाणामध्ये झालं की 5 वर्ष ज्या लोकांबरोबर सत्ता भाजपली भोगली, तो पक्ष आज कुठंच तिथं दिसत नाही. तर भाजपची ही वृत्ती आणि प्रवृत्ती आहे की लोकनेत्याला आणि जो दुसरा मित्र पक्ष आहे त्याचा संपवतच जायचं, त्याची सुरुवात तिथं झालेली आहे. त्यामुळे भाजप आता दाखवतंय की आम्ही मोठे आहोत, आम्ही सगळ्यात ताकदवान आहोत. नाराज असाल तर आमच्या घरी या, आमच्याशी चर्चा करा, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, असं कुठंतरी एक धोरण भाजपने राबवलेलं दिसते असं आपल्याला म्हणावं लागेल.